आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या पाहत आहोत. यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे आम्लपित्त, की यालाच आपण ऍसिडिटी असं म्हणतो. जठरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होणे म्हणजे आम्लपित्त होय. यामुळे पोटात जळजळते, छातीत जळजळते, तोंडात आंबट पाणी येते, अपचन होते, सूज येते, मळमळ, रिगर्जिटेशन आणि ओटी पोटामध्ये अस्वस्थता यासारख्या तक्रारी निर्माण होतात. याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. पहिली गोष्ट, आहाराच्या वेळा व्यवस्थित न पाळणे, रात्री फार उशिरा जेवणे, जेवल्या जेवल्या झोपणे, दुपारचे जेवण खूप उशिरा करणे, सकाळी उठल्यावर बराच वेळ न खाणे, या गोष्टीमुळे ऍसिडिटी होते. नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे आम्लपित्त होते. मानसिक ताण, सदैव घाई गडबड यामुळे सुद्धा ऍसिडिटी होते. जागरण झाल्यामुळे ऍसिडिटी वाढते. धूम्रपान, तंबाखू सेवन, दारू सेवन इत्यादीमुळे सुद्धा आम्लता येते. काही औषधामुळे, उदाहरणार्थ एस्पिरिन, सांधेदुखीची औषधं खाल्ल्यानं सुद्धा ऍसिडिटी होते. आता यावर काय उपाय? तर पहिली गोष्ट, रोज पोट साफ होणे गरजेचे आहे. सॅनकुल सारखे चूर्ण घ्यावे. बेकिंग सोडा, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट घ्यावे. आलं खावं, तुळशीची पानं पण खावी, कोरफडचा रस घ्यावा, बडीशेप खावी, थंड दूध घ्यावे. काही वेळा काही जणांची दुधामुळे सुद्धा आम्लता वाढते, तेव्हा ज्यांना त्रास होत नाही अशा लोकांनी थंड दूध घ्यावे. नारळ पाणी किंवा ताक प्यावे. साधा आहार घ्यावा. तेलकट तिखट नको. यामध्ये केळी वगैरे यांचा समावेश असावा. मानसिक ताण, चिंता, काळजी यावर नियंत्रण ठेवावे. आराम, व्यायाम, कर्मणूक यामुळे सुद्धा ऍसिडिटीवर फायदा होतो. म्हणूनच आरोग्य संगीतामध्ये किंवा म्युझिक थेरपीमध्ये पुरिया धनाश्री, मारवा, यमन, আহিर भैरव, अमृतवर्षिणी, दीपक, सुरुती या रागांच्या सुरावटीने आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो असं म्हटलं जाते. धन्यवाद.